जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा हार्दिक नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 145, वार आहे सोमवार व तारीख आहे 25 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम दूर होऊन नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील।
हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील गुरुलक्षण या दुसऱ्या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 20 या अंकानंतर शिष्यास न लाविती साधन या शब्दांनी 21व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी टाकावे. जो कोणी ज्ञान बोधी, समूळ अविद्या छेदी, इंद्रिय दमन प्रतिपादी, तो सद्गुरु जाणावा. एक द्रव्याचे विकिले, एक द्रव्याचे विकिले, एक शिष्याचे आकिले, अति दुराशेने केले दीन रूप. जे जे रुचे शिष्यामणी, तैसीच करी मनधरणी, ऐसी कामना पापिनी पडली गळा. जो गुरु भीड सारू, तो अधमाहून अधम थोरू, चोरटा मैंद पामरू, द्रव्य भोंदू. जैसा वैद्य दुराचारी, केली सर्वस्वे बोहरी, आणि सेकी भीड करी, घात घेना, तैसा गुरु नसावा. जेने अंतर पडे देवा, भीड करून या गोवा, घाली बंधनाचा. जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन, तोची सद्गुरु निधान दाखवी डोळा. देखणे दाखविती आदरे, मंत्र फुंकिती कर्णद्वारे, इतकेच ज्ञान ते पामरे, अंतरली भगवंता. बाणी तिहींची खून, तोची गुरु सुलक्षण, तेथेची रिघावे शरण, अत्यादरे मुमुक्षे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 21 या अंकाने जे शिष्याला शमदमादी साधने करण्यास सांगत नाही, या ओळींनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. जे शिष्याला शमदमादी साधने करण्यास सांगत नाही, त्याचकडून इंद्रिय निग्रह करवीत नाही, असले गुरु पैशाला 3 मिळाले तरी टाकावे. जो कोणी आत्मज्ञानाचा बोध करून अविद्या समूळ नाहीशी करतो व इंद्रियांचा निग्रह करावयास लावतो, तोच सद्गुरु होय. कोणी द्रव्याला विकलेले असतात, कोणी शिष्याचे अंकित झालेले असतात. विषयाधिकांच्या दुराशेने ते गुरु अगदी केविलवाणे झालेले असतात. त्यामुळे शिष्याच्या मनाला जे जे आवडते तशाच प्रकारे त्याची मर्जी सांभाळण्याकरिता बोलतात, वागतात. अशा प्रकारे ही दुराशा रूपी चांडाळी अशा गुरूंच्या गळ्यात पडते. शिष्याची भीड धरणारा गुरु अधमापेक्षाही अधम होय. तो चोरटा, मैंद, क्षुद्र व द्रव्य भोंदूच होय. ज्याप्रमाणे दुराचारी वैद्य रोग्याचे सर्वस्व नागवून अखेर भिडेनेच त्याच्या घातास कारणीभूत होतो, तद्वत अशा प्रकारचा गुरु नसावा की ज्यामुळे देवही अंतरतो व भिडेने बंधनाच्या घोटाळ्यात पडावे लागते. ज्यापाशी शुद्ध ब्रह्मज्ञान व बाह्य आचरणाचा साधन मार्गही स्वच्छ आहे, तोच सद्गुरु आत्मस्वरूपाच्या ठेव्याचे
दर्शन करविण्यास समर्थ आहे. स्वसुखानिधान जे ब्रह्मस्वरूप त्याशी ऐक्य करण्यास समर्थ आहे. आदरपूर्वक भपका म्हणजे दृश्य चमत्कार बाहेरचा भपका देखणे दाखवितात किंवा कानात मंत्र फुकतात, एवढेच ज्याचे ज्ञान ती विचारी गुरु शिष्य देवाला अंतरतात. म्हणून क्षमा असावी इथे, ती विचारी नव्हे, ती बिचारी गुरु शिष्य देवाला अंतरतात. हे वाक्य पुन्हा वाचतो. आदरपूर्वक भपका म्हणजे दृश्य चमत्कार बाहेरचा भपका दाखवितात किंवा कानात मंत्र फुकतात, एवढेच ज्यांचे ज्ञान ती बिचारी गुरु शिष्य देवाला अंतरतात. म्हणून आत्मशास्त्र, गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती व आत्मप्रचिती या तिन्हींचा अनुभव ज्याच्या ठिकाणी बांधलेला असतो, तीनही प्रचिती ऐक्यता पावतात, तोच गुरु उत्तम होय. अशालाच मुमुक्षेने अत्यंत आदरपूर्वक शरण जावे. जय जय रघुवीर समर्थ. इथे ओवी क्रमांक 20, ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद समाप्त होत आहे. तर आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जनो, आपण सर्वांनी अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाच्या वाचनाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.